नमस्कार मंडळी. त्या थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आणि तुम्हाला असं वाटलं इटम ना की बाई ह्याच्याच आयुष्यात काय तर चालू असता. तर हो, माझ्याच आयुष्यात आणि माझ्याच वाट्याला अशा गोष्टी येत असतात. असं नाही, सगळ्यांच्याच वाट्याला येत असतात. फक्त मी आहे की मला असं वाटतं की ते तुमच्यासोबत कोणासोबत घडू नये म्हणून थोडंफार तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य समजते आणि म्हणून मी तुम्हाला सांगते. आपण सोशल मीडियावरती सगळीकडे बोंबा मारत असतो, आपल्या माणसांना कामं द्या, आपल्या माणसांना मोठे करा, आपल्या माणसांना हे करा. आणि मी ते खऱ्या आयुष्यात मी आणि कुणाला मी बऱ्यापैकी फॉलो करतो की आम्ही कुठची गोष्ट घेताना ट्राय करतो की आपली माणसं कोणीतरी असतील तर ती पुढे जावीत किंवा आपल्या आजूबाजूची माणसं यांना फायदा व्हावा याच्यासाठी. तर असंच झालं. सिंधुद्योगसाठी आम्ही स्टाफ शोधत होतो. नंतर मग असं आलं की नको, एक्स्ट्रा स्टाफ नको वाढवायला. कारण माझं असं म्हणणं आहे, कायम कोणताही बिझनेस असू दे, इवन तुम्ही बिझनेस करत असाल, की उगीच अवाच्या सवा गोष्टी वाढवून नाही ठेवायच्या. जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या ठेवलेल्या चांगल्या. तर असंच झालं आणि मग मी आधी खूप स्टाफ शोधत होते. नंतर मग मी विचार केला की सध्या एवढी काही गरजेची गरज नाही आहे, तर आपण नको हे करायला काही. तर मी शोधणं बंद केलं होतं. कोणी स्टाफ वगैरे नको, जेवढं आहे त्याच्यात सगळं चाललंय तर चालवूया सध्या. नंतर कोणी मिळालं व्यवस्थित चांगलं तर आपण एक्स्ट्रा स्टाफ वाढवू, असं झालं. आणि तेवढ्यातच मला कळलं की एक मुलगी आहे, गरजू आहे, तिला जॉबची गरज आहे वगैरे वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, बोलवून घ्या तिला इंटरव्ह्यूसाठी, बघूया. तर तिला जेव्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवलं तर इंटरव्ह्यूमध्ये तिने स्वतःच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगितलं की तिचं कोणी नाही आहे, आई वडील नाही आहेत तिचं कोणीच नाही आहे. आणि मला वाटतं एका ब्लॉगमध्ये बोलले सुद्धा होते की एक आई वडील नाही आहेत तिचे वगैरे. तिला थोडंसं कामात रुळू दे, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला त्या मुलीबद्दल सांगेन वगैरे असं मी तुम्हाला बोलले होते. तर ती मुलगी आमच्या सिंधुद्योगमध्ये जॉईन झाली, जी की होती देवगडची. म्हणजे तिचं आधार कार्ड वगैरे जे आम्ही घेतलं त्याच्यामध्ये तिचा ॲड्रेस होता देवगड. तर तिला जॉईन करून आम्ही वगैरे घेतला. तिने खूप तिचा फॅमिली ड्रामा सांगितला की कोणीच नाही आहे आपलं, कोणी आपल्याला बघत नाही वगैरे वगैरे. आणि मी म्हटलं ठीक आहे, बिचारी फारच चहूकडनं अडकलेली मुलगी आहे वगैरे. आणि मी कुणाला म्हटलं तर कुणाला लगेच कुणाला बोलला हां तुला तर दया आली असणार. मी म्हटलं हो. तर मी म्हटलं जाऊ देत ना, करू देत तिला काम, काय ते हे करू. तर तिला मी विचारलं की बाई तुला पगाराची अपेक्षा काय आहे. तर तिने मला एक आकडा सांगितला. मी म्हटलं ठीक आहे. मी तिला म्हटलं तू एक काम कर, 2 दिवस येऊन बघ, तुला ते काम जमत असेल तर तू सांग, त्याच्यानंतर मग तू कंटिन्यू कर. काही पगारावरती डिस्कशन नाही, काही नाही. तिने जी अमाऊंट सांगितली होती त्याच्यामध्ये मी तिला डन केलं होतं, कारण ती मलाही परवडण्यासारखी होती. तर मी तिला म्हटलं ठीक आहे. त्याच पगारात माझ्याकडे आधी माणसं होती, त्याच्यामुळे मी तिला म्हटलं की ओके डन. त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी कामाला आली, तिने काम केलं. 2 दिवस तिने काम केलं. 2 दिवसानंतर मी तिला परत बसवलं. मी तिला म्हटलं की तुला जमतंय, सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करू नकोस, तुझं कोणी नाही असं समजू नकोस, आम्ही आहोत, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुला काही लागलं तर सांग. ती फार बोलत नव्हती, त्याच्यामुळे तिला म्हटलं की बोल की हो, फक्त मी तुला 2 गोष्टी सांगते. म्हटलं की मला खोटं बोललेलं आवडत नाही, माझ्याशी सगळं जे काय असेल ते खरं बोलशील. तुला जर काही खटकलं, तुला काही वाटलं, इथे काही वाटलं तर तेही तू सांगशील. तर ती म्हणाली की हो ताई, मी सांगेन. आणि मी तिला सहज विचारलं की काय काय तुझा बॉयफ्रेंड वगैरे नाही, कारण वय वर्ष 29 आहे. आणि मला असं वाईट वाटलं की बिचारी 29व्या वर्षी आईवडील नाही आहेत, कोणी तिला नातेवाईक बघत नाही आहेत, त्याच्यामुळे एकटी पडली असेल बिचारी. आणि काही लग्न तिचा विचार कोणी करणारं नाही आहे की काय. म्हणजे माझ्यात तर एकदम मातृत्व वगैरे जागे जातं आणि मला असं वाटतं की नाही, या पोराचं लगीन मी लावून देऊ खोय. म्हणजे स्वामींनी काहीतरी कारणास्तव तिला माझ्याकडे पाठवलं असेल असं वगैरे काहीतरी माझे विचार भलतेच. आणि मी तिला विचारलं की मग तुझं कोणी म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे आहे का, किंवा काही तुझा विचार आहे का. तर तिने मला उत्तर दिलं की नाही, मी काही फार विचार केला नाही, कारण माझं कोणीच नाही, तर मला कोणीतरी फसवलं तर ह्यामुळे मी काही विचार नाही केला. आणि मला असं वाटलं आई गं, किती सभ्य मुली अजूनही या जगात आहेत आणि लोक मुलींना नावं ठेवत आहेत. मग मला फार वाईट वाटलं त्या लोकांसाठी ज्यांना मुलींची किंमत नाही आहे. आणि मग मी तिला म्हटलं ठीक आहे, काही काळजी करू नको वगैरे वगैरे. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर माझा एक मित्र जे का लग्नासाठी पोरगी बघतो तोही चांगलो असा विचारू, ते का मी म्हटले जामच साधा पोर असा रे या, ते का आवाज बापूच नाही, तुझ्या लग्नासाठी बघतात तर आपण ना नंतर तू हवं तर ये, तू बघ, तुला पटली तर ती मुलगी पण आहे आपल्याकडे, मला असं वाटतं तिचं चांगलं व्हायला पाहिजे वगैरे. तर कुणालने, माझ्या बहिणीने, सगळ्यांनी मला खडसावलं, नको त्या फंद्यात काय पडतेस, कशाला हे करतेस, तुला काय माहिती आहे, 4 दिवस झाले त्या मुलीला येऊन, ती सांगते तेवढंच तुला माहिती आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ देत, उगीच नको, म्हणून मी जरा गप्प बसले. आणि त्याच्यानंतर मग असं आलं की मी गावी गेल्यानंतर म्हटलं ती ज्या भागात आहे त्या भागातच माझं जाणं झालं. आणि मला कोणाकडनं तरी कळलं की त्या मुलीवरती विश्वास ठेवू नका, ती मुलगी कुठेही जॉब करते, तिथून पळून जाते
पैशाचा तर अजिबात तिच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि ती नवऱ्याला सोडून 3 महिन्यातच पळून आलेली आहे. बरं, ते लग्न तिने तिच्या मर्जीने केलेलं आहे, तिचंच हे होतं. आणि तिच्या मामाने आणि मावशीने सांगितलं की बाई पळून जाऊ नको, आम्ही तुझं लग्न करून देतो. सो असं नाही की तिला कोणी बघत नव्हतं, तिला बघत होते, पण तिला भरपूरच इगो वगैरे आहे आणि आता ती कोणाचं ऐकत नाही. तिला लगेच राग येतो आणि ती हे करून जाते. तर या गोष्टी ऐकल्यानंतर मला असं की नाही यार, ती मुलगी तर फार साधी आहे, माझ्याकडे तर फार साधी असते आणि हे काहीतरी वेगळं सांगतायत. आणि नातेवाईकांना फार तर सवयच असते की वाईट बोलायचं. म्हणजे माझ्याबद्दलही माझ्या नातेवाईकांनी बऱ्याच वेळेला काय काय वाईट बोललं होतं. त्यामुळे मी विचार केला की नाही, मी असं फार विश्वास ठेवणार नाही. मग मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा मी तिला बोलवून घेतलं. तिला म्हटलं ये जरा ऑफिसमध्ये ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि ती आली, बसली. तिला मी म्हटलं की बघ, मला तुझ्या पर्सनल आयुष्याशी तसं काही देणं घेणं नाही, पण मी तुला एक प्रश्न विचारला होता की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? तर त्याच्यावरती तू मला उत्तर दिलं होतंस की मी कोणावरती कसा विश्वास ठेवू, या कारणास्तव मी काही लग्नाचा विचार केला नाही किंवा बॉयफ्रेंड वगैरे माझं काही नाही. पण मला जेवढी बातमी कळली आहे तेवढं तुझं लग्न झालेलं आहे का आणि तू पळून आलेली आहेस का नवऱ्याला सोडून? तर ती 2 मिनिटं पॉज घेतला आणि मला बोलली हो. मी म्हटलं अगं मग मला हे तू का नाही सांगितलंस? म्हटलं चल ठीक आहे, तुझं काही पर्सनल असेल, तू नाही सांगितलंस. तर म्हणाली नाही, तो मुलगा फारच बेवडा होता, हे होता ते होता. पण मी म्हटलं तू तुझ्या मर्जीने लग्न केलं होतंस ना? तर नाही, माझ्या कुटुंबाने माझं फोर्सफुली लग्न लावून दिलं हे ते. म्हटलं हे बघ, मला तुझ्या पर्सनल आयुष्याशी आत्ताही काही देणं घेणं नाही आहे. माझं म्हणणं हेच आहे की खरं बोल जे काय असेल ते. आता तू आल्यानंतर बोलीस तुझं कोणी नाही, हे नाही, ते नाही, त्या आहे नाही, मी काहीतरी विचार करत होते तुझ्यासाठी. तर आत्ताही मी तुला सांगते की ठीक आहे, हे सगळं जे काही असेल ते तुझा मॅटर आहे. पण आपण तुझ्या बाबतीत आता तुला पुढे नाही, मला आता पुढे आयुष्यात कधीच लग्न करायचं नाही, मी खूप भोगलं. ती म्हणाली. म्हटलं भोगलं 3 महिन्यात तू ठीक आहे, तुझी इच्छा आहे की तुला परत काही हे करायचं नाही, पण आयुष्यात कधीतरी आपल्याला वाटतं पुढे जावंसं. तर त्यासाठी आपण तुझ्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण क्लिअर करून घेऊ. त्यासाठी पण मी तुझ्यासोबत असेल, तू काही काळजी करू नको, मला बहीण समज आणि व्यवस्थित सगळं हे कर आणि व्यवस्थित राहा. आणि तिला मी त्यानंतर हेही म्हटलं की बघ, म्हणजे आता तू सणासुदीला पण एकटी राहणार, काही नको, गणपतीला मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन वगैरे वगैरे सगळं प्लॅनिंग झालं. मी कुणाला पण म्हटलं सणाचं नको रे, तिला एकटीला कोणीच नाही आहे तिचं, मी माझ्या घरी तिला घेऊन जाईन जाताना, किंवा इथे सासरी पण घेऊन येईन. तशी माझ्या सासू सासरे तुम्ही बघितलं, ते काही कोण आलं म्हणून त्याचं जेवण मोजणारे वगैरे अजिबात नाही आहे, ते कधीच हे करत नाही. म्हटलं मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन. तर कुणाला म्हणाला ठीक आहे, कुणाला म्हणाला 2-3 महिने बघ, नंतर अगदीच तुला वाटलं तर तिला आपल्यासोबतच राहू दे, कारण ती इथे कुठेतरी हॉस्टेलला राहत होती पनवेलमध्ये. तर सगळं आमचं प्लॅनिंग वगैरे झालं. पगाराचा दिवस आला. पगाराचा दिवस आल्यानंतर तिने मधूनच जॉईन केलं होतं, म्हणजे जवळपास 10 दिवस झाल्यानंतर, म्हणजे महिन्यातले 10 दिवस संपल्यानंतर तिने जॉईन केलं होतं. तर तसं बघायला गेलं तर 10 दिवसाचा पगार मी कट केला पाहिजे, पण नाही, मी कसं म्हणजे फारच दयावान पुण्यवान अंकिता वालावलकर यांच्यामध्ये कोणीतरी संचारतं आणि त्यांनी असं विचार केला नाही, मी का तिचे 10 दिवसाचे पगार पैसे कट करू, जाऊ दे. आणि मग मी तिला पूर्ण पगार दिला. पूर्ण पगार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ती आजारी पडली. तिने मेसेज केला की मी आजारी आहे. बरं, तेव्हा अचानक होतं एक्झिबिशन. म्हटलं ही आजारी पडली, आता हिच्या भरोशावरती ते एक्झिबिशन, म्हणजे तिच्या भरोशावर नाही म्हणता येणार, पण काहीतरी प्लॅनिंग असते ना की हा माणूस इथे जाईल, हा माणूस इथे जाईल. आणि तिने अचानक आजारी पडली. म्हटलं ठीक आहे, चल आजचा दिवस आजारी आहे, उद्या येईल. दुसऱ्या दिवशी पण आजारी, तिसऱ्या दिवशी पण आजारी. फोन उचलत नाही, काही नाही, व्यवस्थित मेसेज नाही, काही नाही. चौथ्या दिवशी मी तिला मेसेज केला, कॉल केले, उचलला नाही. नंतर तिने मेसेज केला की नाही, मी काही जॉबला येणार नाही आहे वगैरे वगैरे. आणि हे ती गोडाऊनची चावी घेऊन गेली, मी तिला दिलेले पैसे घेऊन गेली. सो त्याच्यानंतर सिंधुद्योगचा टी-शर्ट जो काही होता तोही घेऊन गेली. त्याच्यानंतर तिने सगळ्यांना ब्लॉक केलं, सगळं केलं. ह्यामध्ये ज्या व्यक्तींनी मला आधीच सांगितलं होतं की तिच्यावरती विश्वास ठेवू नका, ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे, ती पळून जाते, पैसे घेऊन पळते, हे करते ते करते. देवाच्या कृपेने मी तिला गोडाऊनमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून तिथे काही पैशाचा व्यवहार फार काही नव्हताच, कारण आमचा सगळा पैशाचा व्यवहार हा ऑनलाईन चालतो, डिरेक्ट अकाउंटमध्ये चालतो. बाकी दुकानात तर फुल CCTV आहेत, इकडे पण CCTV आहेत, पण पैशाचं असं काही फार तिथे चलन नव्हतं. त्यामुळे मी थोडक्यात वाचले. तर सांगण्याचा उद्देश हा की परप्रांतीयच तुम्हाला फसवतात असं नाही आहे. आणि ही आपल्या देवगडमधलीच होती. बरं, त्याच्यानंतर तिचे आईवडील नाही म्हणून सांगणारी होती, वयवर्ष 29 असणारी होती, म्हणजे सगळं करणारी, व्यवस्थित सगळं होती. आणि ती जर असं वागू शकते तर विश्वास कोणावरती ठेवायचा मला सांगा. आणि आता ह्यामुळे काय होतंय ना, कारण याच्या आधी जे कामाला आमच्याकडे फॅमिली होती त्यांनी पण असंच काहीतरी वागले वगैरे, यामुळे कदाचित देव मला एक मालक म्हणून स्ट्रॉंग बनवतोय की तू फार
आलेले करून एम्प्लॉईसोबत वागू नको, कारण ते नसतात त्या याचे. प्रत्येकाशी जेवढाच तेवढंच वागलं पाहिजे आणि त्याला जेवढंच तेवढंच दिलं पाहिजे. हे कदाचित मला देव शिकवतोय, म्हणून मला असं वाटलं की तुमच्याही मी कानावरती या गोष्टी घालते. तर असं सगळं आहे. मग असं झाल्यानंतर असं होतं ना की विश्वास कसा ठेवायचा आणि कोणावरती ठेवायचा. असे बरेच जण येतात इंटरव्ह्यूसाठी, फोटो काढून निघून जातात. अरे काय करताय, काय वागताय? म्हणजे आता खरं तर मी अजूनही सिंधुउद्योगसाठी स्टाफ अपॉइंट करते, मला गरज आहे, पण मला जेन्युइन लोकं हवी आहेत. मला अशी लोकं नको आहेत स्वार्थी किंवा ही अशी काही. आणि त्यामुळे त्या लोकांना शोधताना एकतर माझ्या नाकी नऊ येत आहेतच, पण बऱ्याच गोष्टींचा प्लॅन आहे आमच्याकडे. त्यामुळे ग्रोथच्या हिशोबाने कोणी विचार करत नाही. आत्तापुरतं देवा, मग बघूया, नाहीतर मग आता आम्ही इंटरव्ह्यू देतो, पण आता मग आम्ही 1 महिना ना माझ्या बापाशीचा या असा, माझ्या याचा लगीन असा, माझ्या त्याचं. मग तुम्ही असं कुठे हे करता का? आता माझ्या दोन्ही बहिणी पण जॉबला जातात, व्यवस्थित शिकलेल्या आहेत सगळे. सिंधुउद्योगमध्ये शिक्षणाचा मी काही क्रायटेरिया अजून ठेवत नाही आहे. काही 10वी 11वी 12वी वाले पण मला चालतात. तर माझ्या बहिणी ज्या जॉबला जातात त्यांचा जो वीकली ऑफ असतो त्याच्यानंतर, किंवा समजा सॅटर्डे संडे काही ऑफ आला तर मंडेला जर त्यांनी सुट्टी घेतली तर तो काउंट होणार, यासाठी ते घाबरून हे करत नाही. पण आमच्याकडे येणारे एम्प्लॉई बिंदास, नाही आज हे का बरं नाही, आज ते का बरं नाही, आज ह्या वाटता त्या वाटता. अशाने कशी ग्रोथ होणार? म्हणजे तुम्ही ग्रोथच्या हिशोबाने बघतच नाही आहात ना. म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं होतं, इंजिनिअरिंग करून मी किती कुठे राहायचे, पण 13,000 रुपयामध्ये मी नोकरी केली होती. सुरुवात तर केली होती आणि तिथे मी व्यवस्थित काम केलं होतं. असं नाही की काही नाही बाबा 13,000 मिळतात म्हणून हे केलं किंवा काय, व्यवस्थित काम केलं होतं. कोणतंही काम करण्याची जेव्हा तुम्हाला लाज वाटणार नाही, कोणतंही काम करताना जेव्हा तुम्ही प्रामाणिक असाल, मेहनती असाल, तुमच्यावरती कोणी ना कोणीतरी लक्ष ठेवून असतं. कारण मी जिथे काम केले ना, मला आठवतं मी एका क्लासेसमध्ये जेव्हा शिकवायचे, त्या क्लासेसमध्ये जेव्हा कामवाली बाई नाही यायची, मी आधी पण हे सांगितलेलं आहे, मी आत्ताही सांगते, मला अजिबात लाज नाही वाटत. त्या दिवशी त्या क्लासेसच्या ठिकाणी मी झाडू मारायचे. आणि हे हल्लीची गोष्ट आहे, म्हणजे अगदी बिग बॉसच्या आधीची. मी झाडू मारायचे. का झाडू मारायचे? तर जिथे आपण शिकवतो तिथे सरस्वती असते संध्याकाळच्या वेळेला, किंवा मुलं यायची, कारण संध्याकाळी ट्युशन्स असायचे, दिवसभर तर स्कूल असतं मुलांचं. मग ट्युशन्सच्या वेळेला जेव्हा येतात त्याच्या आधी ती जागा, तिन्ही सांजेच्या आधी ती जागा स्वच्छ असली पाहिजे, तिथे दिवा लागला पाहिजे, यासाठी ती जागा मी स्वच्छ करायचे. काय देवाने माझं वाईट केलं आहे मला सांगा? पण हेच जर तुमच्यामध्ये नाही आहे, किंवा तुमच्यामध्ये तुम्हाला काही करायचंच नाही, मी हेच करणार, मी ते नाही करणार, मी तेच करणार, मी एवढंच करणार, मी असंच करणार, हे तुमचे रूल कोणत्या बेसिसवरती येतात आणि कसे येतात? ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं मला हे काम, मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी झाडू मारा किंवा हे करा, पण मी हे म्हणते की एखादं काम तुम्ही करताना ते मन लावून करा आणि पूर्ण झोकून देऊन करा. कुठच्याही कामामध्ये कमीपणा बाळगू नका की हे कसं मी काम करणार, ह्याच्यामध्ये कमीपणा बाळगू नका. आणि जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर आधीच तिथे गेल्यानंतर ते काम तुम्हाला जमणार आहे का? हे बघा, आता सिंधुउद्योग म्हटल्यानंतर काय काम येतं? एक्झिबिशनला जाणं, पॅकिंग करणं, दुकान सांभाळणं, या सगळ्या गोष्टी येतात. आता याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं, लाजीरवाणं असं काही फार काम नाही आहे इथे, तर काहीच काम नाही आहे. मग एखाद्या माणसाने किंवा काही हे करणं, असं खोटं बोलणं किंवा हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी फार विचित्र वाटतात. आणि मला वाटतं की जे लोक पुढे बिझनेस करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी माझा हा एक्सपिरियन्स जो असतो हा कुठेतरी कामी येईल. कारण मला आवडतील असे एक्सपिरियन्स लोकांचे ऐकायला, आणि मी ते ऐकत असते. मी पुस्तकांमधनं पण वाचत असते किंवा असे ऐकत असते, आणि मला ते त्यातनं फार शिकायला मिळतं. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही यातून काहीतरी शिका, की अशा मुली, आता यापुढे जर कुठेही देवगडमधली अशी कोणतीही मुलगी जी सांगेल की माझे आई वडील नाही आहेत किंवा हे आहेत, ती आहे अशी फॅमिलीची स्टोरी, तर प्लीज कामाला ठेवताना 10 वेळा विचार करा. कारण मी फसली आहे त्या मुलीकडनं, आणि तिने ब्लॉक केलं आहे, चावी पण घेऊन गेली. त्याच्यामुळे आम्हाला कुलूप चेंज करायची आता वेळ आली आहे. पण ज्या मुलाच्या थ्रू आली आहे तर तो मुलगाही फोन उचलत नाही फार. त्याच्यामुळे काय कळत नाही की काय लफडं आहे किंवा काय आहे. बाबा, आजकाल मुलींवरती खरं म्हणतात लोक की विश्वास ठेवणं फार कठीण आहे. त्याच्यामुळे ते माहीत नाही. आणि नशीब मी त्या पोराचं लगीन लावून गेलं आहे. माझ्या मित्रांगळा शपथ, आता तर माझा मित्र माझ्या कधीच विश्वास ठेवणार नाही, माझ्या कधीच नाही. आणि मला सगळेच म्हणत होते, मला इव्हन तेजस म्हणाला होता की तुला ना फार लवकर पुळका येतो अंकिता, जरा ना त्याला आवड घाल. म्हणजे वाईट नाही आहे, तू फार लवकर एखाद्याबद्दल विचार करतेस, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा फायदा घेतला जातो आहे, तर तू थोडंसं हे करा. आणि त्याच्यात मी NGO जरी ओपन केला आहे ना तरी फार गोष्टी लिमिट ठेवून वागते आणि फार गोष्टींमध्ये हे करते. आता काल परवाच एक आलेलं, त्यांनी सांगितलं की मुलं फार हुशार आहेत, त्यांना टॅबची गरज आहे, टॅब द्या. म्हणजे टॅब कशाला पाहिजे? आमचं टॅब नाही का? आम्ही टॅब शिवाय शिकलो. आणि आता तर असंही नाही आहे की मराठी शाळांमध्ये काही ऑनलाईन चालू आहे किंवा तुमचं शिक्षण. टॅब मिळाल्यानंतरच एखादा मुलगा पुढे जाऊ शकतो. कोणी सांगितलं आहे?
अभ्यास करा, पुस्तकं वाचा, वह्यांमध्ये लिहा. टॅबने नाही पुढे जायला येत कोणाला. मी टॅब कधी घेतला आहे आत्ता, मी माझ्या बहिणीला टॅब कधी घेतला माहिती आहे? मी जेव्हा कमवायला लागले मला असं वाटलं माझ्या बहिणीला मी टॅब गिफ्ट करते तेव्हा घेतला तिला. आम्हाला नाही दिले आईवडिलांनी टॅब वगैरे काय. आत्ताही मला नाही वाटत, म्हणजे आता अभिमानाने सांगते, मलाही 2 पुतणे आहेत किट्टू बिट्टू. असं नाही की आम्ही त्यांना टॅब नाही देऊ शकत, त्यांचे आईवडील त्यांना टॅब नाही देऊ शकत. नाही दिलाय त्यांना टॅब. त्यांचं तर कधी कधी घरून ऑनलाईन स्कूल असतं, पण नाही दिलाय त्यांना टॅब वगैरे घेऊन. ह्या नको त्या सवयी नाही लावल्यात आत्तापासून. असं काही नाही आहे. त्यामुळे या गोष्टीत पण मी खूप सिलेक्टिव्ह आहे. खूप गोष्टींचा मी विचार करते, पण कदाचित देवाला असं वाटत असेल की मी अजून जास्त विचार करावा, चांगली कामं करताना चांगल्या लोकांच्या बाबतीतच मी चांगलं करावं, म्हणून कदाचित हे लेसन्स मला मिळत असतील. पण माझे हे लेसन्स मी असेच शेअर करावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मी असे मध्ये मध्ये तुम्हाला हे माझे अनुभव शेअर करत जाईन, जेणेकरून त्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि तुम्हालाही कळेल की असं काहीतरी बाबा चालू आहे. मला वाटतं मी फारच बडबड केली, आणि ते सुद्धा माझा घसा बरोबर नसताना आणि मी आजारी असताना. आता एकच सांगेन की जे लोक कोणी जॉब शोधतायत किंवा काहीतरी फ्युचरमध्ये करण्याचा विचार करतायत, ज्यांच्याकडे फार शिक्षण नाही आहे, तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी छान काम करा, तुमची ग्रोथ नक्की होईल. आणि त्या ठिकाणी काम करताना प्रामाणिक राहा आणि मेहनत करा, तरच ते पॉसिबल आहे. आणि जे मला करताना बरीच लोक नाही दिसत, आणि त्यामुळेच असं वाटतं की मग का विचार करायचा. म्हणजे एका रात्री मी विचार करते की अरे हा मुलगा व्यवस्थित आहे, याला आपण जॉबवरती घेऊया किंवा याचा आपण पगार वाढवूया, आणि दुसऱ्याच दिवशी प्रॉब्लेम. मग असं होतं की नाही याचा नाही, बाबा इथे पगार नाही वाढवलं पाहिजे. सो तुमच्यावरती सतत कोणी ना कोणीतरी लक्ष ठेवून असतं. त्यामुळे देवसुद्धा असतोच, म्हणजे तुम्ही जर काही वाईट कृत्य करत असाल तर, पण इतर गोष्टींमध्ये पण असतं. त्यामुळे छान काम करा यार, कुठे जिथे असाल तिथे. पैसे कमवणं आणि स्वतःचं पोट भरणं वाटतं तितकं कठीण अजिबात नाही आहे. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये तर अजिबातच नाही आहे. तुम्हाला कुठेही काम मिळून जाईल, तुम्हाला दिवसभराचं 2 वेळचं अन्न कुठेही मिळून जाईल. कठीण काय असतं माहिती आहे? स्वतःसाठी डोक्यावरती छप्पर बनवणं, हे फार कठीण असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगते आणि अभिमानाने सांगते, मी देवबागमधनं मुंबईत येऊन नालासोपाऱ्यात राहून नवी मुंबईत जॉब करून त्याच्यानंतर आयुष्यभराचा हा स्ट्रगल करून 2016मध्ये मी मुंबईत आले. 2026मध्ये आज आम्ही स्वतःच्या घरात आहोत. त्याच्यामुळे खूप वेळ लागतो त्या गोष्टी करायला, आणि बराच स्ट्रगल लागतो आणि बरंच हे लागतं. एवढं इझी नाही मिळत, मला इझी नाही मिळालं काही गोष्टी. त्याच्यावरती आता जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती बोलत जाईन आणि मी तुम्हाला ते सांगत जाईन. पण आत्ताही मी सांगते, मी सिंधुद्योगसाठी स्टाफ शोधते. जर कोणी तुमच्या आजूबाजूला गरजू आणि मेहनती असेल, आणि फोटो तर मी अजिबात काढू देऊ नाही, कंटाळ होईल माझ्याकडे फोटो काढून जाणाऱ्यांचं. त्याच्यामुळे जर तुम्हाला काम करायचं असेल तर प्लीज माझ्याकडे या, व्यवस्थित काम करा आणि घ्या. जर तुमची एक्सपेक्टेशन्स माझ्या बजेटच्या बाहेर असतील तर ऑफकोर्स मी तुम्हाला परत कॉल करणारच नाही. त्यामुळे आधी तुमच्या एक्सपेक्टेशन्स सांगा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला टाटा बाय बाय की इन असं सांगतोय. त्यामुळे आधी तुमच्या एक्सपेक्टेशन्स सांगा, जे आम्हाला पटल्या तर आम्ही तुम्हाला सांगू की ठीक आहे या, अदरवाईज नाही. आणि प्लीज माझ्याकडे वर्क फ्रॉम होम काही नाही आहे, माझ्याकडे ऑन फील्डच जॉब आहे. सिंधुद्योग हा वर्क फ्रॉम होमसारखं काही माझं काही IT नाही आहे की वर्क फ्रॉम होम द्या, तर ते नाही होऊ शकत. त्यामुळे सध्या मी सिंधुद्योगबद्दल बोलते. बाकी मी बऱ्याच गोष्टी घेऊन येणार ज्या बोलले त्या नक्कीच आता घेऊन येते, कारण मी एका गोष्टीमध्ये अडकले होते, ज्यातनं आता मी फ्री झाले, मी करते त्या गोष्टी. सो स्टे ट्यून, सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.